हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर आज आहे चंपाषष्ठी. तर तुम्हा सर्वांना चंपाषष्ठीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर पहा, आता आपल्याला करायची होती देवपूजा आणि त्यासाठी मला चला आता फुलं वगैरे आपण आपल्या झाडाची तोडून न्यावं. मस्त असं जास्वंदाचं झाडही लावलेलं आपल्या दारामध्ये, त्याच्याच फुलं तोडायला मी आणलेले होते. म्हणलं चला आता तुम्हाला पण दाखवावं. आणि आज पूजा करायला मला खूप लेट पण झालं होतं, कारण की मला आज सगळं फरशी वगैरे सगळं आवरल्याच्या नंतरच आपण देवपूजा करणार आहोत. तर मस्त असे फुलं वगैरे तोडून घेतले. आणि हे झाडं तर तुम्ही नेहमी बघतातच आपल्या कुंड्यामध्ये लावलेले. हे आहे गुलाबाचं झाड पुढं आणि हे आहे शोचं. तर बघू शकता सगळे अशा प्रकारे आपण फुलं वगैरे तोडून घेतले. आणि हे जे गुलाबाचं फुल आहे ना, याचा स्मेल अगदी इतका सुंदर येतो ना. आणि हे जे झेंडूचं फुल मी दाखवते ना, ते पहिल्यांदाच आपल्या झेंडूच्या झाडाला आलेलं होतं, त्याच्यामुळे एवढं भारी वाटत होतं. आणि हो, बऱ्याच जणांच्या ना ताईंच्या कमेंट येत होत्या मला की ताई तुमची डेली देवपूजा दाखवा, डेली देवपूजा दाखवा. तर म्हणलं चला आज मस्त योग आलेला आहे, तर आजची डेली देवपूजा पण दाखवू शॉर्टकटमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप मोठा आहे. जर पूर्ण दाखवायचं म्हणलं तर त्याच्यामुळे स्पीड वाढवून म्हणलं चला दाखवा. आणि बऱ्याच ताईंचं मला सांगणं पण असं होतं की तुम्ही दोन्ही हाताला भस्म, कपाळाला भस्म, गळ्याला भस्म लावत जा. तर नक्की लावीन ताई, पण आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही. ज्यावेळेस मी असं देवाला वगैरे जाईल मग येताना मार्केटमधून घेऊन येईन. तर सांगितल्याबद्दल थँक्यू बरं का. असं कसं असतं ना, तुम्ही सांगितलं तरच आपण सुधरत चालतो आणि आपल्या ज्या काय चुका होतात त्या पण आपल्याला कळत राहतात. त्याच्यामुळं सांगितल्याबद्दल खरंच थँक्यू बरं का. आणि बरेच वेळा झाले बरं का सांगून, बरेच ताईंचं पण सांगून झालेलं आहे मला. तर असे काही म्हणलं चला आता देवाची पूजा करावं म्हणलं. तर देव वगैरे असे सगळे मी साफ करण्यासाठी सगळे देव मी बाहेर काढून घेतले आपल्या देवघरामधून. आणि म्हणलं चला धुवून वगैरे मस्त त्यांना आंघोळ वगैरे घालावा, नंतर त्यांची पूजा वगैरे मांडून घेऊ आपण. हे आहेत विठ्ठल रुक्माईचे आपले जे की हार. मी नंतर देवांना आंघोळ वगैरे घातल्यानंतर देव मांडून वगैरे घेतले का, तर मी अगोदर हळदी कुंकू नाही लावत. मी अगोदर आहे ना आपलं दिवा लावते. दिवा लावल्याच्या नंतर मग नंतर मी हळदी कुंकू वगैरे लावून घेते. अगरबत्त्या वगैरे मी साईडला काढून घेतल्या. आणि ते काचेमध्ये जे दिसते ना वाटीत, ते पण आपलं गुलाबाचं फुल आहे. मी असंच म्हणजे मला मस्त वाटतं ठेवायला, म्हणून मी ठेवत असते ते फूल. ज्यावेळेस आपल्या झाडाला फुल येतं ना त्यावेळेस मी फूल ठेवत असते. तर म्हणलं बघा, आणि तुम्ही कशी देवपूजा करता ते पण मला सांगा. आणि आत्ता जरी माझं काय चुकलं तर ते पण मला सांगा बरं का. तर मस्त असं एकदा दिवा वगैरे लावून घेतला. नंतर म्हणलं कसं आहे, तर हे फूल वगैरे ठेवून घेतल्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मी देवाला. आणि देवाला पाणीही ठेवलं आतमध्ये. आणि जे आज आहे ना, जो चंपाषष्ठीचे आपण नैवेद्य वगैरे पण करणार आहोत. आणि जे तळी वगैरे उचलतात ना, ते काय बाकीचे देव आहेत ना आमच्या गावाकडे, त्याच्यामुळं जे काय आहे ते आहे. ते बाकीचे जे काय होतं तर पत्र्याचे देव असतात ना, ते माझ्या गावाकडं आहेत. तर मग म्हणलं जे आहे आपलं ते तुम्हाला दाखवावं. तर इथं मस्त असे फुलं वगैरे आपण तोडून आणलेले होते, ते फुलंही मी लावून घेतले. आणि म्हणजे कसं मला जसं वाटेल तसं छान तसं मी म्हणजे वेगवेगळं रोज वेगवेगळं ही फुलं ठेवायचा प्रयत्न करत असते. कारण जसं सुंदर देवघर जेवढं काही सुंदर ठेवतं तेवढं मी सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि इथं मस्त असतं म्हणलं चला आता अगरबत्ती वगैरे लावून घेऊ आपण आपल्या देवाला. तर मस्त असतं अगरबत्ती वगैरे लावून घेतली मी. म्हणलं तर मस्त असं दर्शन वगैरे घेऊ. आणि बाहेर तुळशीला पण हे करायचं होतं, मला अगरबत्ती लावायची होती, ते मी साईडला काढून ठेवली तर म्हणलं आता देवघरातल्या देवांची पूजा झाली तर आता आपल्या स्वामींची पण पूजा करावा. तर मस्त अशी स्वामींना पण आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. म्हणलं चला आता दर्शन वगैरे घेऊ त्यांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे स्वामी काय आहेत हे तुम्हाला पण नाही सांगू शकत. फुल वगैरे वाहून घेतलं. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पुन्हा एकदा. नंतर छोटीशी रांगोळ वगैरे काढून घेतली, कारण रांगोळ काढल्यावर अजून मस्त वाटतं. त्याच्यामुळं मग असं काय आपलं देवघर सजवलेलं आहे, ती पूजा वगैरे झालं, खूप मन प्रसन्न वाटत होतं. आणि दाखवायचं म्हणजे ना खूप ॲडजस्ट करून मी तुम्हाला पूजा करताना दाखवलं, कारण कॅमेरा पकडायला दुसरं कोणी नाही आहे म्हणजे. आणि मग म्हणलं आता चल जसं ॲडजस्ट होईल तसं मी कॅमेरा लावून सेटअप करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही चुकत असेल तर मला नक्की सांगा कमेंटद्वारे. मग काय आज होती चंपाषष्ठी. मला एवढ्या लांब तर आपण जाऊ शकत नाहीत खंडोबाला, तर आमच्या जवळच इथं खंडोबाचं मंदिर आहे, तिथं कार्यक्रम होता. म्हणलं चला तिथं आपण नैवेद्य वगैरे घेऊन जाऊ.
तुम्ही तर बघितलं नैवेद्याचं ताट कसं सजवलं आहे, कसं काय चाललं आहे. तर चला आता आपण गेल्यावर तर मंदिरात आल्या आल्या इथं काय असं काही कार्यक्रम चालू होता, गोंधळी जे आपण म्हणतो तर ते होते. असं कार्यक्रम चालू होता आणि हे बघा हे आई मंदिर, इथं आपल्याला जायचं आहे नैवेद्य वगैरे घेऊन. असं खूप छान कार्यक्रम चालू होता. म्हटलं चला थोड्या वेळ बसावा, नंतर नैवेद्य वगैरे नारळ वगैरे फोडावा. तर मग म्हटलं थोडं कार्यक्रम बघत राहिलो मी आणि माझे मित्र दोघे बसलो थोड्या वेळ. मग म्हटलं चला आता नैवेद्य वगैरे घेऊन जाऊ आपण. तर कोण कोण काहींना शक्य आहे ते तर जातातच बरं का खंडोबाला, पण एवढे लांब जाणं आपलं तरी काही शक्य नाही आहे. मुलं येतं छोटे आपले, तर म्हणलं चला ज्यावेळेस जाऊन त्यावेळेस बघू. मी तर बघितलंच ते बाबांची खरंच अंगाची कला बघूनच म्हणजे कितीही वाटतं. आजकाल थोडं जरी हे झालं तर आपलंच गुडघं दुखतो, पाय दुखतो काय, पण खरंच माणसाच्या अंगातली कलाच माणसाला सांगून जाते सगळ्या काही गोष्टी. तिथं मी दर्शन वगैरे घेतलं होतं, नैवेद्य वगैरे ठेवले होते, पण व्हिडिओ काही शूट केला नाही. तरी दाहोना दर्शन घ्यायचं होतं. मग म्हणले चला नारळ वगैरे फोडून घेतला होता. मग आहो चालले होते दर्शन घ्यायला. म्हणलं चला थोडीशी क्लिप घ्यावा, कारण तुम्हाला म्हणजे हे दिसन देवाच्या मंदिरात जी मूर्ती आहे. तर बघा असं काही खंडोबाची वगैरे मूर्ती आहे. तर कसं वाटलं कसं नाही ते पण सांगा बरं का व्हिडिओ मला. नंतर आम्ही संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होता, मग महाप्रसाद घेण्यासाठी गेलो. तर असं काही महाप्रसाद होता. तर मस्तपैकी असं महाप्रसाद घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. तर चला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू आता पुढल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपली देवपूजा कशी वाटली त्याचा व्हिडिओ आहे हा, तर नक्की मला सांगा, आणि काय चुकलं असेल तर पुन्हा एकदा सांगते सांगा. तर चला तोपर्यंत बाय बाय.